सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता कला ही घाईघाईने अद्वैतच्या घरामध्ये येते. तेव्हा अद्वैत कलाला म्हणतो की 1 सेकंद थांब. आणि कुठे गेली होती? चांदेकराच्या घराची बदनामीच करायचं ठरवलंस का तू? मोठ्याने ओरडत आता अद्वैत म्हणतो की बोल ना, कुठे गेली होतीस तू? ते ऐकून आता रागाने कला ही अद्वैतकडे बघते आणि म्हणते की हे तू मला कुठल्या हक्काने विचारतोस? तू मला अजून बायको म्हणून स्वीकारलं सुद्धा नाही आणि मग मी तरी तुला का उत्तर देऊ? ते ऐकून आता अद्वैत म्हणतो की हे बघ, तू अशा भाषेमध्ये मला माझ्यासोबत बोलू नकोस. अद्वैत म्हणतो की आता कला तू माझ्या घरी राहतेस आणि म्हणून तू आता कला खरे नाही तर कला चांदेकर झाली आहेस. तेव्हा इथून पुढे तू जे काही करशील ना त्यामुळे फक्त चांदेकर घरांचीच बदनामी होणार आहे आणि चांदेकरचंच नाव लागणार आहे, हे तू लक्षात ठेव कला, असे आता अद्वैत कलाला ठणकावून सांगतो. कला म्हणते की मी जर अद्वैत कला चांदेकर असेल तर मग मी या घरची सून आहे. कला म्हणते की मी जर या घरची सून असेल तर मग तुझी बायकोसुद्धा आहे ना, जे काही असेल ते स्पष्ट कर अद्वैत. अद्वैत म्हणतो कला, शब्दांचे खेळ करू नकोस. मी तुला काय प्रश्न विचारतो आणि तू काय उत्तर देतेस? कला म्हणते की तुझ्या इब्रतीसाठी तू माझ्यासोबत लग्न केलंय ना अद्वैत, आणि मग ती इब्रत एवढी तकलादू आहे का की मी थोडा वेळ घराबाहेर काय गेले आणि ती इब्रत धुळीला मिळाली म्हणून? कला म्हणते आय एम सॉरी, पण आपल्यामध्ये जे नाते आहे ना ते जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत उत्तर देण्यासाठी मी बांधील नाही. ते ऐकून आता लगेच अद्वैत गप्प झालेला असतो. मला म्हणते की त्यातले त्यात तू ज्या अपेक्षेने माझ्याकडे बघून माझ्याबद्दल बोलतोस ना, तर तू आपल्यामधले नाते अगोदर स्पष्ट कर. त्यानंतर आता आबा उठून उभा राहत म्हणतात की सुनबाई, अगं अजून तुझी हळद उतरली नाही आणि मी अद्वैतला सुद्धा अजून बाहेर जाऊ दिलं नाही, आणि हा नवीन जोडप्याचा पहिला विधी असतो. तो विधी सोडून तू कुठे बाहेर गेली होतीस? ते ऐकताच आता कला ही खाली मान घालते. कला लगेच आबाची माफी मागत म्हणते की आय एम सॉरी, पण खूप महत्त्वाचं काम होतं त्यामुळे मला बाहेर जावं लागलं. ते ऐकून सरोज म्हणते की असं काय कारण होतं? सरोज म्हणते की कुठं डोंगर कोसळला होता की आभाळ कोसळलं होतं? अगं तू आता चांदेकरांच्या घरात आली तेव्हा चांदेकरांचा थोडा तरी विचार करायचा होतास ना तू. सरोज लगेच आबाला म्हणते की मी तुम्हाला पुन्हा सांगते आबा, ही मुलगी आपल्या घराला साजेशी नाही. तर लगेचच कला म्हणते की तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. माझी नाती आणि माझी जोडलेली माणसे मी तोडू शकत नाही. हे ऐकून सरोज म्हणते की म्हणजे माझी अट मोडून तू तुझ्या माणसांना भेटायला गेली होती काय? तर कला म्हणते की नाही, मी तुमची अट सुद्धा मोडलेली नाहीये. तर लगेचच आबा म्हणतात की जाऊ दे, शब्दाला शब्द जर लावले ना तर उगाच वाद वाढतात. त्यानंतर आबा म्हणतात की चला आता आपण हळद उतरवण्याचा कार्यक्रम करून घेऊ. इकडे आता राहुल हा नैनाकडे येतो आणि लगेचच नैनाला आय लव्ह यू असे बोलतो. तर नैनासुद्धा राहुलला म्हणते की आय लव्ह यू. तर राहुल म्हणतो की नैना, मला तुझ्या डोळ्यापासून अजिबात लांब जायचं नाहीये, पण काय करणार, माझा नाविलाज आहे. राहुल म्हणतो माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाही. तर नैना म्हणते की म्हणजे तू का माझ्यापासून लांब जाणार आहेस? आपण तर आता लग्न करणार आहोत ना. लगेच आता राहुल हा नैनाला खाली बसवतो आणि त्याच्या मोबाईलमध्ये अद्वैत आणि कलाचं लग्नाचा व्हिडिओ आता नैनाला दाखवतो. तो बघून आता नैना म्हणते की अरे, कलाचं लग्न अद्वैतशी झालं. अरे पण लगेच राहुल म्हणतो की ही कला तुझी बहीण आहे ना. राहुल म्हणतो की मला सगळं समजलं. तर नैना घाबरतच विचार करते की आता याला जर सगळं कळलं तर मग मी आता काय करू? तर लगेच नैना रडतच राहुलला म्हणते की मला माहिती आहे खरं कारण कळल्यानंतर तू खूप चिडला असेल, पण आय एम सॉरी, मला माहिती आहे मला तुला फसवायचं नव्हतं, असे नैना आता राहुलला कळकळीची विनवणी करून सांगत असते. तर अशा पद्धतीने तुला हे कळावं ना, याची मी अजिबात अपेक्षा केली नव्हती. नैना म्हणते की माझं खरंच तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि म्हणून मी लग्नाच्या मंडपातून तुझ्यासोबत पळून आले राहुल. पैशासाठी जर मला लग्न करायचं असतं तर मी अद्वैतशी लग्न केलं असतं, असे आता नैना ही राहुलला बोलते. रडतच नैना म्हणते की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मला तुझ्याशीच लग्न करायचं आहे राहुल. तेव्हा आता राहुल नैनाला समजावत म्हणतो की आपल्या दोघांचं एकमेकांवर खरंच प्रेम आहे, म्हणूनच आपण दोघांनी हा डिसिजन घेतला ना, आणि मी तुझ्यावर खरंच नाही चिडलो नैना. तर लगेचच नैना आता राहुलला मिठी मारते. तेव्हा नैनाला मिठीत घेत राहुल विचार करतो की तुझ्याकडे माझे मेसेजेस आणि फोन कॉल्स डिटेल्स आहे, एकदा का ते मला मिळाले मग तू तेरे रास्ते और मैं मेरे रास्ते, असे आता राहुलने खेळी खेळलेली असते आणि विचार केलेला असतो.
इकडे आता अद्वैत आणि कलाची हळद उतरवण्याची सर्व तयारी होते तर सरोज दोघांनाही पाटावर बसावायला सांगते. तर आता कला पटकन पाटावर बसते तेव्हा सोहम म्हणतो की अरे दादा तू पण बस ना. ते ऐकून आता रजनी ताबडतोब सोहमला म्हणते की अरे सोहम तू शांत बस, प्रत्येक गोष्टीत मस्करी नाही चालत. तर त्यानंतर अद्वैत हा पाटावरती बसतो तर सरोज म्हणते की आता दोघांनीही एकमेकांच्या हातातील हळकुंड सोडायचं. पटकन अद्वैत आता त्याच्या हातातील हळकुंड काढू लागतो तर आबा म्हणतात अरे तसं नाही, तू तिच्या हातातील हळकुंड काढायचं आणि तिने तुझ्या हातातील हळकुंड काढायचं. तर आता अद्वैत हा कलाच्या हातातील हळकुंड काढू लागतो तर कला हात हिसकवते. पुन्हा अद्वैत आता कलाचा हात घेऊन ते हळकुंड सोडवू लागतो. तर आता अद्वैतला काही हळकुंड सोडता येत नसते तेव्हा कला म्हणते थांब, आता मी जे सांगते ना तसं कर. तर अद्वैत म्हणतो इथे सुद्धा तू मला शिकवणार आहेस का. तर आता कला म्हणते की मी सांगते तसं कर, तुला सोडता नाही यायची गाठ. तर आता कला लगेच कशी गाठ सोडायची हे अद्वैतला सांगू लागते आणि त्या पद्धतीने आता अद्वैत ते हळकुंडाची दोऱ्याची गाठ सोडू लागतो. तर आता आबा म्हणतात की कला आता तुला त्याची हातातील एकाच हाताने गाठ सोडवायची. तर लगेचच अद्वैत म्हणतो बघू आता किती पटकन सोडते ती. तर कला पटकन आता एकाच हाताने अद्वैतची सेकंदात गाठ सोडवते आणि लगेचच अद्वैतला मोठा धक्का बसतो. इकडे आता सुकन्या ही संगीताचा निरोप घेत म्हणते की चल आता मी येते बरं का. आणि सुकन्या म्हणते की तुझी तायडी सुद्धा याच गावात राहते हे तू विसरू नको बरं का. सुकन्या म्हणते की किती सरसर दिवस गेले कळलंच नाही आणि किती वर्षांनी तुझा सहवास लाभला. आपण दोघीही एकाच गावात असून दोघीही आपापल्याच व्यापात होतो. सुकन्या म्हणते की आता आपण एकत्र आलो की नयनीच्या लग्नात. तर लगेच सुकन्या थांबते आणि म्हणते की माफ करा, माझ्या तोंडून शब्द निघून गेला. तर दिनकर म्हणतो की तुम्ही कशाला माफी मागता. दिनकर म्हणतो सगळं काही आमच्याच नशिबाचे भोग आहे. तेव्हा सुकन्या म्हणते की असं नका बोलू, सर्व काही व्यवस्थित होईल. तर सुकन्या म्हणते की तुम्हाला काही जरी लागलं ना मी आहे. तेव्हा दिनकर म्हणतो खरंच तुझे खूप उपकार झाले आणि मदतही झाली, प्रत्येक गोष्टीत तू आमच्या पाठीशी उभी राहिलीस. लगेच संगीता म्हणते की तायडे सख्या बहिणीचा आधार काय असतो हे माझ्यापेक्षा दुसरं कोण सांगू शकेन. आणि लगेच सुकन्या ही काजलला खुश राहण्यासाठी सांगून तिचा किस घेते. तर काजल आता सुकन्याच्या पाया पडते. तेव्हा आता सुकन्या सुखी राहा असा काजलला आशीर्वाद देते. आणि लगेच सुकन्या आता तिच्या पर्समधून काही पैसे काढून ती काजलला देऊ लागते. तर दिनकर म्हणतो अगं सुकन्ये आता पैसे कशाला देतेस, अगोदरच तुझे खूप उपकार आहे ते कसे फेडायचे असे दिनकर सुकन्याला बोलतो. सुकन्या म्हणते की अहो उपकाराची भाषा कशाला करताय आणि म्हणते की काजल मावशीचं घर जवळच आहे तेव्हा कधी पण माझ्या घरी यायचं बरं का. तर लगेचच आता सुकन्या संगीताला म्हणते येते बरं का मी. तर संगीता रडतच आता सुकन्याला मिठी मारते. इकडे आता सरोज ही आंब्याच्या पानांनी कला आणि अद्वैतला हळद लावू लागते. त्यानंतर रजनी ही आता अद्वैत आणि कलाला आंब्याच्या पानांनी हळद लावते. त्यानंतर अजून एक विधी बाकी असल्याचे बोलून आता तुम्हा दोघांना एकमेकांना आंघोळ घालायची असे आता रजनी बोलते. ते ऐकून आता कलाला मोठा धक्का बसलेला असतो. तर आता इकडे सुकन्या ही संगीताला मिठी मारून समजावून सांगत आता निरोप घेऊ लागते. इकडे आता सुकन्या म्हणते की तू खंबीरपणे आता पाठीशी उभं राहायचंय. कलासारखी मुलगी तुझ्या पोटी जन्माला आलं हे तुझं भाग्यच आहे. सुकन्या म्हणते की तुझ्या आनंदासाठी तिने तिच्या भविष्याचा सुद्धा विचार केला नाही आणि तिचे सुद्धा काही स्वप्न असतील ना. स्वतःचं भविष्यासाठी कधी कधी काहींना त्यांची आईसुद्धा दिसत नाही आणि महिना ते फोनसुद्धा करत नाही असे म्हणत आता सुकन्या भावूक झालेली असते. तेव्हा काजल म्हणते की मावशी नको मनाला लावून घेऊस. तर आता इकडे रजनी म्हणते की आंघोळ तर तुम्हाला आता हळद लागली म्हणल्यावर करावीच लागेल ना. तर अद्वैत म्हणतो मी माझी करतो ना. तर कला म्हणते की हो रजनी मॅडम मी सुद्धा माझ्या हाताने करते ना. तेवढ्यात आबा म्हणतात की अरे प्रत्येक विधीमागे काहीतरी शास्त्रोक्त कारण असतं आणि या आठवणी आपल्याला आयुष्यभर जपाव्या लागतात. तर अद्वैत म्हणतो काय करायच्या त्या आठवणी. तेव्हा आबा म्हणतात की अद्वैत आता खूप झालं, चला बरं आंघोळीसाठी उभा राहा. तर रजनी म्हणते की चल अद्वैत या मागच्या पाटावर उभी राहा. रजनी लगेच कलाला पुढच्या पाटावर तर अद्वैतला मागच्या पाटावर उभा राहायला सांगते. त्यानंतर आता कला आणि अद्वैत उभे राहताच आता अद्वैतच्या डोक्यावरती सरोजी पाणी टाकू लागते आणि ते पाणी आता ऑटोमॅटिक वगळून कलाच्या डोक्यावरून खाली जात असते. त्यानंतर एक एक तांबे आता सरोज ही अद्वैतच्या डोक्यावर टाकून ते पाण्याचे वगळ आता कलाच्या डोक्यावरून जात असतात. तर कलाला मोठा धक्का बसत असतो. तर आता इकडे दिनकर हा कलाला फोन लावतो पण कला काही फोन उचलत नसते. तेव्हा लगेचच दिनकर म्हणतो ही फोन का उचलत नसेल. तर आता इकडे कला विचार करते की मी तुमचा फोन नाही उचलू शकत कारण तुम्हाला दिलेला शब्द मी आता मला पाळायचा आहे आणि त्यासाठी
सरोज मॅडमला तुम्ही दिलेला शब्द मला पाळावाच लागेल असा आता कलाने विचार केलेला असतो. तर आता लगेचच सर्वजण जेवायला बसलेले असतात. तर तेवढ्यात कला तिथे येते आणि अद्वैत उठून उभा राहतो. तर आबा म्हणतो की अरे अद्वैत, असे उठायची गरज नाही. आणि लगेच आबा कलाला म्हणतो की सुनपाई, तू सुद्धा ये आणि जेवायला बस. पण तेवढ्यात आता कलाला चक्कर येऊ लागते आणि कला खाली पडू लागते. तर आता चक्कर येत असलेल्या कलाला धरून अद्वैत हा कलाला वाचवणार का आणि कलावरचे प्रेम दाखवणार का हे बघण्यासाठी आणि लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या डेली अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.